या पद्धतीने तुम्ही जर मटर पनीर जर बनवलं ना, तर रेस्टॉरंटमधली भाजी नक्कीच तुम्ही विसराल. नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण मटर पनीर बनवणार आहोत. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. चमचमीत असा मटर पनीर आपण तयार करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा एक कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, थोडेसे काजू घेतलेले आहे, आलं आणि लसूण घेतलेलं आहे, मसाला वेलाची घेतली आहे, कलमी घेतली थोडीशी आणि 4 बघा मिरे घेतलेले आहेत. थोडंसं दगडी जे फूल असतं ते घेतलेलं आहे बघा. एवढे जे मसाले घेतलेले आहेत. त्यानंतर बघा सुरुवातीला आपल्याला पनीर लागेल. पनीर घेतलेलं आहे मी. आता पनीर तुम्ही हव्या त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता. बघा आता मोठ्या-मोठ्या आकारामध्ये मी हे जे पनीर आहे ते मी कट करून घेत आहे बघा. अशा पद्धतीने मस्त असे मोठे-मोठे पीस मी पनीरचे कट करून घेणार आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली भाजी आहे. पण रेस्टॉरंटमधल्या भाजीपेक्षा अप्रतिम चवीची भाजी ही तुम्ही घरीच बनवू शकता. तर या पद्धतीने बनवली तर. बघा आता सुरुवातीला मी कढई घेतली आहे. थोडंसं बघा तूप घालून घेतलेलं आहे. आता आपण जे पनीर कट करून घेतलेलं आहे ते पनीर घालून घेऊया आणि मस्त असं तुपावरती थोडंसं फ्राय करून घेऊया. बघा अशा पद्धतीने याला फ्राय करून घ्यायचं. आता वरून थोडंसं बघा मीठ घालायचं आहे. तिखट, मीठ, हळद आणि चाट मसाला सुद्धा याच्यावरती थोडंसं घालून घ्यायचं. म्हणजे चवीला जे पनीर आहे ना ते खूप छान लागतं. बघा थोडीशी हळद, मीठ वगैरे घालून घेते. थोडेसे बेसिक मसाले घालायचे आहे आणि आपल्याला छान असं मस्त परतून घ्यायचं आहे. बघा आपलं पनीर जे आहे ते छान असं परतून झालेलं आहे. परतल्यानंतर आपण एका डिशमध्ये हे वेगळं काढून घेऊया. बघा यावरती राहिलेले काही मसाले आहेत ते सुद्धा मी घालून घेत आहे. बघा आता पनीर छान परतून झालेलं आहे. ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. बघा आता जास्त भांड्यांचा पसारा न करता बघा आता याच कढईमध्ये परत बघा मी आता जे आपला मसाला जो आहे तो आपण आता यामध्ये भाजून घेऊया. बघा आता संपूर्ण जो मसाला याचमध्ये मी घालून घेते आणि आपण हा मस्त मसाला छान आता व्यवस्थित आपण भाजून घेऊया. बघा संपूर्ण जो मसाला घालून घेतलेला आहे. वरून थोडंसं मी यामध्ये तेल घातलेलं आहे आणि हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कमीत कमी मसाले वापरून आपण ही भाजी तयार करणार आहोत. पण चवीला अप्रतिम चवीची ही भाजी बनवून तयार होणार आहे. रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी आहे आणि रेस्टॉरंटपेक्षा खूप चविष्ट आणि खूप टेस्टी अशी ही भाजी बनवून तयार होते. बघा आपला मसाला जो आहे तो थंड झालेला आहे. आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपण घालून घेऊया आणि याचं छान असं वाटण बनवून घेऊया. बघा त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर सुद्धा मी घालून घेत आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त असं याचं वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तीच कढई घेतली आहे. त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 पळी मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान तपल्यानंतर बघा याच्यामध्ये जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण आता आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. बघा आता मस्त हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. याच फोडणीमध्ये तुम्ही थोडंसं पनीर सुद्धा किसून घालू शकता. बघा आता यामध्ये थोडेसे मी बेसिक मसाले आहेत ते घालून घेत आहे. अर्धा चम्मच हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे, धनिया पावडर घातलेली आहे 1 चम्मच, किचन किंग मसाला घातलेला आहे अर्धा चम्मच. आता जे मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे या मसाल्यामध्ये. बघा आता मसाला छान असा परतून झालेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला मस्त छान अशी रेस्टॉरंट स्टाईल चव हवी आहे. त्यासाठी बघा मी 1 चम्मच यामध्ये तूप टाकलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता. बघा आता आपल्याला छान आता हा मसाला यामध्ये परतून घ्यायचा आहे. बघा मसाला छान परतून झालेला आहे. त्यानंतर बघा ताजे जे वाटाणे आहेत ते घेतलेले आहेत. आता हे वाटाणे सुद्धा आपल्याला बघा या मसाल्यामध्येच परतायचे म्हणजे कसं शिजायला जास्त वेळ लागणार नाही भाजीला. बघा मग जे मटार आहेत ते आपण छान आता याच्यावरती परतून घेऊया. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये बघा आता घालून घेतलेलं आहे. बघा यामध्ये जे मसाल्याचा जो कच्चेपणा वगैरे राहिला असेल तो सुद्धा निघून येतो आणि भाजीला तरीसुद्धा खूप छान येते. असं थोडंसं पाणी घालायचं आणि याला एक छान आता उकळी काढून घ्यायची आहे. आता झाकण ठेवून याला आपण आता एक उकळी काढून घेऊया. 1 ते 2 मिनिटं याला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे. बघा मस्त तेलाचा तरंगसुद्धा छान आलेला आहे. त्यानंतर बघा याच मसाल्या थोडंसं मी पनीर घेतलेलं आहे. अशा पद्धतीने बघा थोडंसं पनीर यामध्ये खिसून घातल्यानं भाजी चवीला अप्रतिम अशी लागते आणि मस्त अशी भन्नाट चवीची आपली भाजी बनवून तयार होते. बघा पनीर पूर्णपणे खिसून घेतलेलं आहे. आता या मसाल्यामध्ये हा जो पनीर आहे आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. बघा आता ही स्टेप केल्याने काय होते पनीर
पनीरची भाजी चवीला खूप छान लागते. बघा आता अशा पद्धतीने बघा मी थोडासा पनीर खिसून यामध्ये घालून घेतलेला आहे. बघा मस्त असं आपलं जे मटर पनीर आहे छान बनवून तयार होत आहे. बघा आता भाजी आहे ना थोडी शिजलेली आहे. यामध्ये बघा आता थोडंसं आपल्याला रसा जो पातळ करायचा आहे. यामध्ये बघा आता आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. बघा यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण याला थोडीशी आता उकळी येऊ देऊया. यामधले जे आपण मटर जे घातलेले आहेत ते सुद्धा शिजून येतील व्यवस्थित. बघा आता भाजी छान शिजलेली आहे. त्यानंतर बघा यामध्ये बघा अर्धा चम्मच मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे. ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि वरून थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. बघा आता तो पनीरचे आपण पीस ते तळून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये आपण आता घालून घेणार आहोत. बघा आणि वरून बघा 1 चम्मच मी बघा आपल्या दुधावरची जे साय असते ना फ्रेश ती घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे. त्यामुळे भाजीला चव आहे ना छान मस्त क्रीमी येईल आणि रिच अशी आपली जी ग्रेव्ही आहे ना ही बनवून तयार होईल आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. बघा मस्त अशी आपली खमंग अशी आणि चविष्ट अशी आपली मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता आपण घरामधल्या साहित्यामध्येच आपण रेस्टॉरंट स्टाईल छान अशी मटर पनीरची भाजी बनवून तयार केलेली आहे. बघा आता 5 मिनिटे झाकण ठेवून आपण याची मंद आचेवरती एक उकळी काढून घेऊया. बघा 5 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. भाताबरोबर, पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा नान बरोबर सुद्धा खाऊ शकता. बघा मस्त अशी आपली मटर पनीरची भाजी आहे बनवून तयार झालेली आहे. आपली भाजी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे. चला तर आपण आता डिशमध्ये घेणार आहोत. बघा मस्त चमचमीत मटर पनीर जो आहे आपला बनवून तयार झालेला आहे. भाताबरोबर, पोळीबरोबर किंवा नानबरोबर तुम्ही खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.